सावधान मित्रांनो, सावधान व्हा, कारण ब्रह्मांडात एक अत्यंत भयानक आणि विनाशकारी घटना घडणार आहे. अशी घटना जी शतकानुशतके झाली नाही. तर या पवित्र श्रावण महिन्याची हरियाली अमावस्या म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोजी निसर्गाच्या या हिरवाईच्या दिवशी थेट दिवसाभर दुपारी सूर्यदेवाचा गळा घोटला जाणार आहे. होय, वर्षातील सर्वात मोठे आणि भयानक खग्रास सूर्यग्रहण याच दिवशी लागत आहे. मित्रांनो, ही साधी अमावस्या नाही. ज्योतिषशास्त्रातील सर्वात क्रूर मानले जाणारे राहू आणि केतू या दिवशी सूर्याला पूर्णपणे आपल्या गर्भात गिळकृत करणार आहेत. आकाश रक्तासारखे लाल होईल, दिवसा रात्रीसारखा अंधार पडेल. पण सर्वात धक्कादायक आणि भीतीदायक गोष्ट काय आहे माहीत आहे का? या महाविनाशाच्या छायेत 4 अशा राशी आहेत ज्यांच्यावर काळाचा सर्वात मोठा प्रहार होणार आहे. त्यांच्या आयुष्यात असे संकट येईल ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. जसे पैसा, नाते, आरोग्य आणि अगदी आपलं आयुष्य, सगळं काही एकाच झटक्यात नष्ट होऊ शकतं. तुमची रास यात नाही ना? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवट पाहिल्याशिवाय जर तुम्ही आज झोपलात तर कदाचित उद्याची सकाळ तुमच्यासाठी भयानक असू शकेल. 12 ऑगस्ट 2026 रोजी केवळ सूर्यग्रहणच नाही, तर कर्क राशीमध्ये एकाच वेळी सूर्य, चंद्र, बुध आणि गुरु एकत्र येत आहेत. याला ज्योतिषशास्त्रात चतुर्ग्रही योग म्हणतात. जेव्हा ग्रहांचा राजा सूर्य स्वतः राहूच्या पाशात अडकतो तेव्हा संपूर्ण सृष्टीतील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जरी हे ग्रहण भारतात रात्रीच्या वेळी लागत नसेल तरी याचे सूतक आणि मानसिक आध्यात्मिक परिणाम संपूर्ण जगावर आणि विशेषतः मानवी मनावर होणार आहे. निसर्ग कोपणार आहे. वादळे, भूकंप आणि मानवी मनातील क्रूरता या काळात जागृत होणार आहे. पहिली रास कोणती आहे? तर पहिली रास मेष रास. मेष राशीमध्ये करिअर आणि अपघाताचे सावट आहे. पहिली रास ज्याच्यावर काळाची वक्र दृष्टी पडणार आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांनो, तुमच्या चतुर्थ आणि दशम भावावर या ग्रहणाचा थेट प्रभाव पडेल. नोकरीमध्ये अचानक असा काही वाद होईल की तुमची वर्षानुवर्षाची इज्जत एका रात्रीत धुळीला मिळू शकते. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे या ग्रहणाच्या प्रभावामुळे तुमचे वाहन अपघाताचे योग अत्यंत तीव्र आहेत. रक्ताचा सडा पडू शकतो. सावध राहा. 12 ऑगस्टच्या रात्री घराबाहेर पडण्याची चूक अजिबात करू नका. दुसरी आणि सर्वात जास्त प्रभावी होणारी रास म्हणजे स्वतः कर्क रास, कारण हे सूर्यग्रहण तुमच्याच राशीत आणि अश्लेषा नक्षत्रात घडत आहे. चंद्र हा तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि तोच या दिवशी राहूच्या अंधारात बुडणार आहे. कर्क राशीच्या लोकांनी मानसिक स्थिती इतकी बिघडू शकते की ते स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवू शकतात. कुटुंबात अचानक कोणाचा तरी गंभीर आजार किंवा मृत्यूची बातमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या डोक्यावर मृत्यूचे सावट घोंगावत आहे. तिसरी रास आहे ती तुळा रास. पैशांच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी नरक ठरणार आहे. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता तोच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे. कोर्ट कचेरीच्या चक्रव्यूहातून तुम्ही असे अडकाल की बाहेर पडणे कठीण होईल. व्यापार करत असाल तर मोठा आर्थिक फटका बसेल. चौथी आणि अंतिम रास आहे म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आणि भागीदारीत विष कालवणार आहे. नवरा बायकोंमध्ये इतका भयानक वाद होऊ शकतो. भागीदारीत व्यवसायात करत असाल तर पार्टनर तुम्हाला देशोधडीला लावण्यासाठी सज्ज बसला आहे. मालमत्तेचे वाद तुम्हाला उद्ध्वस्त करतील. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. ही फक्त सुरुवात आहे. ज्योतिषशास्त्रातील सर्वात जुने ग्रंथ सांगतात की जेव्हा श्रावण महिन्यात अमावस्येला सूर्यदेव अंधारात विलीन होतात तेव्हा केवळ माणसाचेच नाही तर अदृश्य शक्तीचेही नशीब बदलते. 12 ऑगस्टच्या त्या काळ रात्री जेव्हा सूर्य पूर्णपणे झाकला जाईल तेव्हा पृथ्वीवरील नकारात्मक आणि आसुरी शक्ती प्रचंड शक्तिशाली होतील. तुम्हाला वाटते की तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित आहात. जर तुम्ही वरील 4 राशीपैकी एक असाल तर या ग्रहणाची सावली तुमच्या घरात तुमच्या बंद दरवाजाच्या मागून प्रवेश करणार आहे. तुमच्या कुंडलीतील दोष या रात्री जिवंत होतील. तुमचे पूर्वज जे तृप्त झाले नाहीत ते या रात्री तुमच्या दारात उभे राहून न्याय मागू शकतात. जरा विचार करा, रात्रीचे 9 वाजले आहेत, ग्रहण सुरू झाले आहे.
बाहेर काळोख आहे आणि अचानक तुमच्या घरातील दिवे लुकलुक लागतात, तुम्हाला कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतोय, हा भास नाही, हा तुमच्याच कर्माचा आणि या भयानक सूर्यग्रहणाचा प्रकोप आहे. जर तुम्ही वेळीच उपाय केले नाही तर श्रावण संपण्यापूर्वी तुमच्या हसत्या खेळत्या संसाराची स्मशानभूमी व्हायला वेळ लागणार नाही. काळ कोणासाठी थांबत नाही आणि हा काळ तर थेट विनाश घेऊन आला आहे. या विनाशातून सुटण्याचा फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे, देवाधिदेव महादेव. ग्रहण काळात या 4 राशींच्या लोकांनी घराबाहेर पडू नये. सतत ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. ग्रहण संपल्यानंतर काळे तीळ, 7 धान्य आणि कपड्यांचे दान करा. महादेवाची भक्ती तुम्हाला या काळाच्या जबड्यातून ओढून बाहेर काढू शकते. तुमची रास कोणती आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुम्हाला वैयक्तिक उपाय सुचवू शकतो. व्हिडिओ लाईक करा आणि तुमची या मेष, कर्क, तुळा आणि मकर राशीच्या मित्रांना शेअर करून त्यांचे आयुष्य वाचवा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा.